आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच राजवटींनी राज्य केल्यामुळे अनेकविध बांधकाम शैली इथे आढळून येतात. साधारण 1800 साली दुसऱ्या बाजीरावांनी हे गाव विरंगुळ्यासाठी वसवलं. जय शिवराय मंडळी. डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलो आहोत फुलगावमध्ये. फुलगाव हे गाव म्हणजे पेशव्यांनी वसवलेलं. साधारण 1800 साली दुसऱ्या बाजीरावांनी हे गाव विरंगुळ्यासाठी वसवलं. या गावामध्ये 100 सरदारांचे वाडे होते. तसंच आखीव रेखीव रस्ते आणि घडीव पाणवठ्यांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. त्यातलाच हा एक कमानी घाट, ज्याला हत्ती घाट असंही म्हटलं जातं. अतिशय सुंदर रचना असलेलं हे बांधकाम आहे. याचा आज आपण आस्वाद घेऊया. चला. फुलगाव येथील शनेश्वर मंदिरापासून कमानी घाट अगदी हाकेच्या अंतरावर आहे. कमानीतून आत प्रवेश केल्यावर समोर भीमा नदीचं विशाल पात्र, कमानीच्या तिन्ही बाजूंना दगडांच्या मजबूत भिंती, भिंतींच्या टोकावर अभेद्य बुरुज आपल्याला खिळवून ठेवतात. बुरुजावर चढण्यासाठीच्या दगडी जिन्यावरून जाताना एखाद्या किल्ल्यावर चढल्यासारखं वाटतं. पूर्वी नदीवर पाणी भरण्यासाठी आंघोळीची सोय व्हावी, तसेच बैल घोडा यांना नदीवर सहज पाणी पिता यावं म्हणून नदीपात्रात बऱ्याच अंतरापर्यंत दगडी घाट बांधला जायचा. पेशवे काळामध्ये हे समोर बुरुजावरती लोखंडी कडी दिसतेय, त्याला हत्ती बांधून इथे हत्तींना धुतलं जायचं. कमानीच्या प्रवेशद्वारावरच्या भिंतीवर चढण्यासाठी ही दगडी जिना आहे. भिंतीमध्येही देवड्या आहेत. भिंतीच्या टोकावरील सुंदर बुरुज घाटाचे सौंदर्य आणखी वाढवतात. याचमुळे कमानी घाट हे आजकाल प्री वेडिंग शूटसाठीही चर्चेत असतो. कमानी घाट पाहून झाल्यानंतर आपली पावले वळतात ती शनेश्वर मंदिराकडे. आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच राजवटींनी राज्य केल्यामुळे अनेकविध बांधकाम शैली इथे आढळून येतात.
आज आपण हा पेशवेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेला कमानी घाट पाहिला. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. जय शिवराय.